निलेश. वैष्णव चेंबूर. निलेश मात्र गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतील. निलेश रावणाक गोलंदाजीसाठी चेंबूर मुंबई. पहिला बॉलवर स्ट्रोक खेळलाय. पाहूया सर्कल भेदण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होता. एक धाव घेतली गेली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. राजू पाटे एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला तुषार रणदिवे आहेत. वैष्णव चेंबूर हा संघ एका बाजूला आपला पाहायला मिळतोय. नावेदजी खलिफे यांचा सुभाषनगर चेंबूर परिसरातील क्रिकेट प्रेमी आणि आयोजक सुद्धा त्यांचा संघ पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकला गेलाय. व्हाईट बॉल त्या ठिकाणी घोषित केला जातोय. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा त्या ठिकाणी फिल्डर थोडेसे दूर राहिले. एक धाव मिळेल. चार धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील एक महत्वपूर्ण सामना. चांगला बॉल, त्याला सन्मान दिलाय. पॉईंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. तिकडे एक धाव घेतली गेलेली आहे. धावसंख्या एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. तुषार रणदिवे राजू पाटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये भव्य दिव्य असं आयोजन पिंपरी नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बिग हिट, फोटा फटका खेळलाय, समोरच्या दिशेने उडवलाय. तुषार रणदिवे 6 रन घेत आहे तिकडे. सिक्सर. तुषार रणदिवे काय करू शकतात या ठिकाणी पाहिला मिळते. कमबॅक करावं लागेल बॉलिंग टीमलाही. या वेळेला स्ट्रोक खेळला. मिड विकेटच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या एकने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. पहिल्या षटकात चांगली सुरुवात केली या ठिकाणी रोहित 11 टीमने. हो, वेगात बॉल टाकलाय. निलेश देखील सांगतायत मी सुद्धा मुंबईवरून इकडे का आलोय. वेगवान बॉल, थोडासा कट देखील होताना पाहायला मिळालाय. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. बारा धावा. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 12 झाली आहे. बारा धावा धाव फलकावर. क्रिकेट रसिकांसाठी परवडणीय आहे पिंपरीमध्ये. आज मात्र तारे सितारे इकडे दाखल झालेले आहेत. बॉलिंगमध्ये परिवर्तन केले जाते. बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत आकाश. चिता कॅम्प परिसरातील गोलंदाज आहे. ज्या चिता कॅम्पमधून मुंबईत सातत्याने वेगवान गोलंदाज झालेले आहेत त्यांनाच या ठिकाणी आपण पाहतोय.
अमोल म्हात्रे सरांबरोबर जर पाहिलं तर प्रदीप नैनी डॉन यांचंही कौतुक करावं लागेल. वाह, नजाकत बरा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत तिकडे, त्यांच्याच दिशेने चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आणि इकडे एक कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा, दुसरी धाव घेतली आहे, तिसऱ्या धावेचा कॉल दिलाय, अडवला जातोय चेंडू. तोपर्यंत 3 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. चांगली सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. अगदी सुरुवातीलाच राजू पाटे आणि तुषार रणदिवे जोडी आपल्याला पाहायला मिळते. तुषार 13 वर खेळतायत, राजू 1 धावेवर बॅटिंग करतायत. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळालेल्या आहेत. येस, बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे, म्हणजे इकडे पॉवरफुल बॅटिंग करण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळेल. राजू पाटे हे देखील सध्या चर्चेतील नाव पाहायला मिळते. गेल्या काही वर्षात या खेळाडूला आपण पाहतोय, मोठमोठ्या स्पर्धा गाजवतात. हो हो, बॅट फिरवली परंतु इकडे बॉल फिरलाय आणि यष्टिरक्षकांकडे देखील जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉल. लगेच ऍक्शन रिप्लेमध्ये एक क्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिमेंटची जरी खेळपट्टी असेल, बॉल कट सॉलिड होत आहेत. जबरदस्त, खतरनाक. याचसाठी मुंबईवरून पुण्यापर्यंत तवले दाखवून देत आहेत गोलंदाज सुद्धा. आणखीन एक बॉल यष्टिरक्षकांच्या दिशेने. त्याच पद्धतीने आकाश या खेळाडूच्या नावाची चर्चा मुंबईमध्ये सध्या आहे. आणि पुन्हा एकदा अँगल बनवत बॉलला बाहेर काढण्याचा प्रयत्न. राजू पाहत राहिले या बॉलकडे. बॅटच्या पट्ट्यात काही ना का नाही आला, परंतु बॉल समोरून मोठा टर्न झालाय. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र राजूच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळतोय, परंतु हा फटका फसलाय. हातातच जाईल. साहिल गुडेकर तिकडे होते आणि विकेट येते. आकाशने दबाव निर्माण केला होता 2 बॉलवर आणि त्यानंतर यश. विकेट येताना पाहायला मिळते. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने राजू पाटे कशा प्रकारे बाद झाले. स्ट्रोक तर खेळला, बॉल थोडासा पुढे केला होता, टायमिंग म्हणावं तसं नाही झालं. बॉलवर पाहत राहिले आणि नंतर थोडीशी नाराजी देखील पाहायला मिळाली, कारण ते चुकले होते. नवीन बॅटर विश्वजित गरुड जात आहेत. सांगली जिल्ह्यातील कडेगावचे खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 15 धावांवर विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. काय बॉलिंग केली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा आल्या खऱ्या, परंतु आता मात्र जी गोलंदाजी केली जाते ती लाजवाब आहे. सातत्याने ऑफ स्टंपच्या बाहेर वेगवान गोलंदाजी आकाश सध्या करतायत. तुषार रणदीप 13 वर नॉन स्ट्राईकला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. आणि आकाश या नावाची चर्चा या ओव्हरमध्ये झाली. 4 बॉल लगातार डॉट टाकलेत चिता कॅम्पचे आकाश. हा ही बॉल यष्टिरक्षकांच्या दिशेने. काय बॉलिंग केली आहे. मिक्सफिल्ड झाली पहिल्या बॉलवर, थोडीशी 3 धावा आल्या आणि त्यानंतर जी गोलंदाजी केली ती लाजबाब होती. 5 बॉल लगातारचे डॉट टाकलेत. चेंबूर परिसरातील खेळाडू आहेत चिता कॅम्पचे. एक बॉल थोडासा पुढे केला होता, त्यावर विकेट आली. बाकी बॉल थोडेसे मागे ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, तिकडनं कट करण्याचा प्रयत्न केलाय. आणि ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी 2 संपल्यानंतर धावसंख्या झाली 15. आणि यानंतर जसे सामन्याला सुरुवात होईल मी आमंत्रित करतोय महाराष्ट्राचे अलंकारित शब्दांचे बादशहा, पिंपरखेड गावचे माजी सरपंच, माजी तंटामुक्ती अध्यक्ष आणि ज्यांचं समालोचन ऐकावं आणि ऐकतच राहावं असे सुप्रसिद्ध समालोचक नरेश ढोबळे सर.
धन्यवाद चंद्रकांत शेटे सर. मुंबईची मिठास आपण नेहमीच ऐकतो. विशेष म्हणजे कोणत्याही सामन्याला प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत घेऊन जाण्याची हातोटी असलेले समालोचक म्हणजेच चंद्रकांत शेटे सर. आणि आज मागचे 4 दिवस आपण त्यांना सलगपणे ऐकतोय. आमदार चषक पिंपरी विधानसभामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नामदार अण्णासाहेब बनसोडे उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांचा वाढदिवस आणि साहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तितकीच उत्तुंग स्पर्धा, त्याच उंचीची स्पर्धा आपण या मैदानामध्ये बघतो. ऑल इंडिया ओपनचं पूल यस खाली राहिला. हा चेंडू मागे जात पूल करण्याचा प्रयत्न होता, पोझिशन बनवण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, मात्र अनइव्हन बाउन्स आपण ज्याला म्हणतो, अनियमित बाउन्स, आणि त्यामुळेच कनेक्शन होऊ शकलेलं नाही इथे. आणि फलकावरती धावा आहेत त्या मात्र 16 धावा फलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तुषार रणदिवे आणि विश्वजित ही जोडी मैदानामध्ये. विश्वजित ऑन स्ट्राईक. साहिलचा हा चेंडू आहे. टेप बॉल ओव्हर्स मध्ये आपण बघतोय चांगला स्विंग मिळतो. इन स्विंगर टाकतो डाव्या हाताच्या फलंदाजासाठी साहिल. हे षटक हाताळणं हे कौशल्य आहे आणि अनेक गोलंदाजांना आपण पाहिलं इथे यशस्वी गोलंदाजी कर. इथे सुद्धा चेंडू उजव्याच्या बाहेर गेला होता, तसाच तो चेंडू बाहेर घेऊन जात असताना आपण पाहिलं इथे गोलंदाज साहिलला. परत एकदा साहिल समोर आहे. ओहो, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आहे, मात्र लाईन भरकटलाय यावेळेस गोलंदाज साहिल. 2 धावा प्राप्त होणार आहे. आणि इथे खरं तर आपण बघतोय की रिव्हर्स स्विंग आणि कुठलाही स्विंग कव्हर करण्यासाठी शॉर्ट फाईन लेग आणि पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक उभे असतात. मात्र या परिस्थितीमध्ये देखील दोन्ही क्षेत्ररक्षक नाही थोपू शकले चेंडूला. 1 धाव अतिरिक्त इथे प्राप्त होते. एकूण 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करताना टीम रोहित 11. टेप बॉल ओव्हर हाताळताना साहिल. यस, परत एकदा चांगला चेंडू. निर्धाव चेंडू याबरोबरच इथे आपल्याला बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली. 3 बॉल डॉट आले त्या षटकातून. यस, लेंथ बॉल आणि पुन्हा एकदा प्रभावी रिव्हर्स, अत्यंत प्रभावी. पहिला चेंडू आपण पाहिला होता की डाव्या हाताच्या फलंदाजासाठी वाईड आल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजाला पूर्ण रोखून ठेवलेला आहे. अर्थात तुषार रणदिवे तिथे. फलकावरती धावा 18 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक सुरू असताना सुंदर गोलंदाजी. याबरोबरच षटकाची सांगता होणार आहे. फक्त 3 धावा मात्र या षटकामधून आणि 18 वरती 3 षटकांचा खेळ संपणार आहे. षटक बघितलं आपण, जे इन स्विंगर टाकले होते, बाहेर जाणारे चेंडू होते डाव्या हाताच्या फलंदाजासाठी. इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु तुषार रणदिवे समोर ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली प्रचंड प्रभावी. यस, जो वाईड आला तो किती प्रभावी ठरला तुम्ही बघितला असेल. जो रिव्हर्स स्विंगचा जो वाईड होता त्यामुळे काय झालं की स्ट्राईक रोटेट झाली आणि पुढे सेम क्लोन डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाला 3ही पण. आणि त्या 3ही चेंडूंना तुषार रणदिवे सामोरा जाऊ शकलेला नाही. 3 धावा केवळ साहिलच्या षटकामधून. 3 षटकांचा खेळ संपला. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रोहित 11 वैष्णव 11 विरुद्ध रोहित 11 अशी लढत मैदानामध्ये. पुणे शहरातील आपण पाहिलं की अनेक वर्ष सातत्यानं क्रिकेटच्या क्षितिजावरती आपलं अढळ स्थान तयार करणारा खेळाडू तुषार रणदिवे मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल नॉन स्ट्राईक एंडला. तर मला वाटतं ज्यावेळेस टेप बॉल ओव्हर संपते ना, त्याच्यानंतरचं जे षटक खेळायचं असतं फलंदाजांना, असं वाटतं की आता मोठं संकट दूर झालेलं आहे. आणि एखादं संकट निघून गेल्यानंतर जी आपली परिस्थिती असते ती कुठल्याही संघाची असते आणि त्यामुळे ते अधिक कॉन्फिडन्सने पुढच्या षटकाला सामोरे जातात. पहिला चेंडू तर अप्रतिम आलेला इथे आकाशकडून.
एक धाव तिथे मिळते विश्वजितला, फलकावरती 19 धावा, तर स्ट्राईक एंडवरती तुषार. धावांचे तुषार उडवेल का इथे? तुषार रणदिवे नेहमीच उडवतो, तो आकर्षक फलंदाज आहे तुषार रणदिवे. फुलटॉस बॉल उचललाय, मात्र फसलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे नाही घेऊ शकत कॅच. तुषार रणदिवेला जीवदान, मोठं जीवदान आहे. अगदी सोपा कॅच होता, मात्र दोघांमध्ये जो समन्वय नव्हता, जे ताळमेळ संपलं होतं, त्याचा परिणाम आहे. कोणी घ्यायचा हा कॅच? मिड विकेटनी घ्यायचा आहे की लॉंग ऑननी घ्यायचा आहे? दोघांमध्ये बिलकुल समन्वय नव्हता आणि त्याचा परिणाम असा बघायला मिळाला की जीवदान मिळतंय तुषार रणदिवेला. सन्मान्य विष्णू शेठ नाणेकर आणि सन्मान्य नितीनदादा काटे दोन्ही अतिथींचं आगमन इथे होते. आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. यस, कड बाहेरची आहे. थर्ड मॅनला चेंडू, एक धाव तिथे प्राप्त होते. स्ट्राईक रोटेट होणार आहे. डाव्या हाताचा फलंदाज विश्वजित एक एक धाव घेत सातत्यानं स्कोअर पुढे घेऊन जातोय. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करतो तुषार, मात्र अजून मिडल ऑफ द बॅट जो आपण म्हणतो ना गोड आवाज, तो आलेला नाहीये. 15 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय 10 चेंडूमध्ये तुषार रणदिवे. 21 वरती 1 रोहित 11. या स्क्वेअर लेगला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र मोठी लिफ्ट मिळाली नाही. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक समोर आहे. एक धाव इथे जरूर प्राप्त होईल. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. 7 षटकांचे सामने. आज दुपारी सुद्धा पाऊस पडला, काल देखील पाऊस पडला. काल काही सामने आपल्याला, अर्थात कालचा ऑल इंडिया ओपनचा पूर्ण पूल आपण 18 मे रोजी याच मैदानामध्ये खेळवणार आहोत. पण किती पाऊस पडला, किती स्पर्धेमध्ये व्यत्यय येत असेल तरी स्पर्धेचे आयोजक, कार्यकर्ते मागे हटायला तयार नाहीयेत. कुठल्याही प्रकारे स्पर्धा पुढे घेऊन जायची, स्पर्धा यशस्वी करायचीच हा चंग बांधलेला आहे, जो खरं तर स्वभाव आहे नामदार अण्णासाहेब बनसोडे साहेबांचा, की कुठे हार मानायची नाही, लढत राहायचं. विजय नक्की मिळतो. त्यांचा एकंदरीत कारकीर्द बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. एक सामान्य युवक, हो हो हो, आकाशामध्ये बोट आहे पंचांचा, आणि फलंदाज लेग बिफोर विकेटचा शिकार होईल विश्वजित. करणार हा चेंडू होता. बरोबर मधल्या स्टंपवरती पिच झाला आणि पायावरती जाऊन आदळला. विश्वजितला परतावं लागेल. लेग बिफोर विकेटचा शिकार. यावेळेस खरं तर नॉन स्ट्रायकर एंड फलंदाज जो असतो त्याची भूमिका अत्यंत महत्वाची असते, की तो बघत असतो की बॉल कुठे पडतोय, कुठे जातोय. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक असतं की तुम्हाला जर ओव्हर पिच असेल चेंडू, किंवा एकदम प्लम असेल, यॉर्कर असेल, किंवा एकदम लोअर फुलटॉस असेल, या चेंडूवरती पंचांना एलबीडब्ल्यू देणं अगदी सोपं आहे. अगदी सोपं आहे, म्हणजे अगदी क्लिअर असतात. स्टम्प्स क्लिअर दिसतात की मिडल स्टम्प कुठे, ऑफ स्टम्प कुठे, लेग स्टम्प कुठे. बॉलचं पिचिंग सुद्धा अगदी क्लिअर दिसतं पंचांना. त्यामुळं हा निर्णय घेणं पंचांसाठी खूप सोपं आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये तो निर्णय घेणं खूप अवघड आहे, कारण पॅड मोठं असतं. त्यावेळेस चेंडू स्टम्पला मिस करतोय का, यासाठी पंचांना अंदाज बांधणं थोडंसं कठीण असतं. पण टेनिस क्रिकेटमध्ये खूप सोपं आहे. लेग बिफोर विकेटचा शिकार. 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5वं षटक मैदानामध्ये सुरू होतंय. साहिलला परत एकदा, हॅलो, साहिल गुडेकर आता गोलंदाज असणार आहे. मगाशी जो साहिल होता तो दुसरा साहिल होता. 2 साहिल या संघामध्ये. आम्ही काही संघांमध्ये 3 रोहित बघितलेत. एकाच नावाचे अनेक खेळाडू एका संघामध्ये असू शकतात. 2 साहिल आहे. साहिल गुडेकर आता गोलंदाजी करणार आहे. यस, स्क्वेअर लेगला हवेमध्ये चेंडू जरूर आहे, मात्र वॉटर स्टॉप. काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. समोर पुढ्यात पडला होता चेंडू, आणि या चेंडूला खेळणं निश्चित कठीण आहे. काय नाव तुमचं?
राहुल पॉपकॉर्नवाले रोज इथे येतात. या चांगला प्रयत्न आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे ड्रॉप होतोय. कॅच जीवदान इथे प्राप्त होणार आहे फलंदाजाला आणि फलकावरती धावा आता असणार आहे 24. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 24. भरपूर कॅच सुटलेले. तुषार रणदिवेला एक जीवदान मिळालं होतं आणि आता बबलूला देखील, बबलू खामकरला जीवदान इथे प्राप्त होतंय. या स्पर्धिक धावेमध्ये चेंडू जरूर यावेळेस खेळला होता तुषारनं. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा जरूर प्राप्त होणार आहे. रोहित 11 संघ 26 वरती पोहोचतोय 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकामध्ये. साहिलचं हे षटक देखील चांगलं राहिलेलं आहे, कारण आपण बघितलंय की ज्यावेळेस पॉवर प्ले संपलेला, त्याच्यानंतर टेप बॉल ओव्हर संपलेली, तिथून पुढे मोठे फटके पूर्ण थांबलेले आहेत. 4थ्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या आणि या षटकामध्ये देखील धावा अडवलेल्या आहेत. सत्तावीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकामध्ये साहिल गुडेकर. आम्ही यष्टांच्या पाठीमागे जिथे चेंडू आता गेलेला आहे तिथे जे प्रेक्षक उभे आहेत ना, त्यांना विनंती, आपण स्टँड मध्ये भरपूर जागा आहे, 3 स्टँडची व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे. तिथून बाजूला जा बरं सगळे प्रेक्षक. बॅनरच्या खाली बसलेले प्रेक्षक आणि बॅनरच्या बाजूला उभे असलेले प्रेक्षक मागे कृपया बाजूला जा. तिथून कोणीही तिथे थांबू नका आणि परत तिथे पुन्हा येऊ नका. खेळाडूंना क्षेपा, तुम्ही फिल्डर्स तुमच्या समोर क्षेत्ररक्षण करतो, त्याने बॉल कसा अडवायचा आहे. आणि विशेष म्हणजे एकच धाव अडवायला क्षेत्ररक्षक तिथे ठेवलेला आहे. एका धावेसाठी एक फिल्डर तिथे ठेवलेला आहे आणि आपण जर त्याला अडचण करत असेल तर ते चांगलं क्रिकेट होणार नाही. हवेमध्ये चेंडू आहे, पुन्हा झेल सुटलेला आहे. काय घडतंय, काय बिघडतंय इथे. सातत्यानं झेल ड्रॉप होत आहे, झेल सुटतायत. 2 धावा इथे मिळत आहेत. 3 कॅच मागच्या 2 षटकामध्ये ड्रॉप झालेत. विचार करावा लागेल इथे वैष्णव 11ला क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये. षटक संपणार आहे. यापूर्वीचा चेंडू आपण मागचा षटक आपण स्क्रीनवरती बघितलेला आहे. पहिला चेंडू होता जो स्क्वेअर लेगला, त्याच्यानंतरचा हा चेंडू जो पंच केला होता एक्स्ट्रा कव्हरला, तिथे कॅच ड्रॉप झाला. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, मात्र इथे तो चेंडू थोडासा लांब होता. या षटकामध्येच 2 कॅच ड्रॉप होत आहेत, त्यामुळे भरपूर विचार करावा लागेल वैष्णव 11ला इथे क्षेत्ररक्षणामध्ये. अर्थात गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली. इथे सुद्धा पाहिलं आपण की कॅच ड्रॉप झालेला आहे. आज या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत सातत्यानं नामदार साहेबांबरोबर त्यांच्या प्रशासकीय कामामध्ये ज्यांची त्यांना खूप मोठी मदत होते आणि नागरिकांना देखील सुविधा मिळतात, व्यवस्था मिळते. सन्माननीय अण्णासाहेब बनसोडे यांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय आर्यनजी आखाडे यांचं आगमन इथे झालेलं आहे. आम्ही नामदार अण्णासाहेब बनसोडे युवा मंचच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय आर्यनजी आखाडे देखील इथे उपस्थित आहेत. अनेक मान्यवर या सोहळ्याला रोज हजेरी लावत आहेत. आज आपल्या सर्वांचा सार्थ अभिमान नामदार अण्णासाहेब बनसोडे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. यस इथे शानदार फटका होता, 2 धावा. आणि आपल्याला आपला नेता सहज अवेलेबल असतो, मात्र जर तुम्हाला कधी वेळ आलीच किंवा कधी वाटलंच तर विधान भवनामध्ये नामदार साहेबांच्या ऑफिसमध्ये त्यांना भेटण्यासाठी अवश्य जा. तुम्हाला लक्षात येईल की तिथे राज्याच्या दृष्टीनं नामदार साहेबांचं काम किती मोठं आहे, त्यांना भेटणाऱ्या लोकांची किती मोठी रीघ तिथे असते. यस, बॅक टू बॉलर, चांगलं क्षेत्ररक्षण इथे होतंय. गोलंदाज राहुल इथे गोलंदाजीसाठी येतोय. वैष्णव 11चा हा एक आघाडीचा गोलंदाज, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. वेगवान चेंडू ज्यावेळेस त्याच्याकडे परत येत होता, फॉलो थ्रू मध्ये चांगला अडवला त्यानं. धाव फलकावरती धावा 32 आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तुषार रणदिवे 22 वरती, बबलू खामकर 4 वरती.
फलंदाजी करतायत. बबलू खामकरला अजून सूर सापडलेला नाही. या खेळाडूची आक्रमकता प्रचंड असते. या सुजवाईच्या बाहेर मात्र निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. थोडासा लेग कटर होता, जास्त मोठी मोमेंट जरूर मिळाली नाही. पण या खेळपट्टीवरती सिमेंट विकेट आहे, परंतु सिमेंट विकेट सुद्धा मोमेंट जबरदस्त मिळवणारे गोलंदाज आहे. टेनिस बॉल फिरवणं एवढी सोपी गोष्ट नसते. ओहो, फुल टॉस होता, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डोक्यावरून जाईल, षटकार. इथे प्राप्त होत आहेत बबलू खामकरच्या बॅट मधून. इथे षटकार येतो. अखेर एक फटका मोठा आल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतो. शेवटच्या षटकामध्ये हाच परिणामकारक ठरेल. लोअर फुल टॉस, सरळ बॅटचा फेस ओपन केला, ड्राईव्ह केला चेंडू लॉंग ऑनला. एक धाव येणार आहे तिथून. फलकावरती धावा 39, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा या षटकामधून येत आहेत. चांगलं षटक राहिले कारण 2 बॉल डॉट आहेत राहुल कडून. रोहित 11 मुंबई विरुद्ध वैष्णव 11 अशी लढत आपण इथे बघतोय. मी चारही संघ मालकांना मनापासून धन्यवाद देईल, कारण दुपारी 12 वाजता पाऊस पडल्यानंतर साशंकता होती की आता करायचंय काय, आज मॅच घ्यायच्यात की नाही. सगळे टीम्स मुंबई गुजरातवरून सगळे खेळाडू इथे येणार होते आणि मग थोडीशी शंका निर्माण झाल्यानंतर सगळ्या मॅनेजमेंटला आपण तसं कळवलं होतं. मात्र असं लक्षात आलं की वातावरण आता क्लिअर होतंय आणि मग सगळ्या संघांना आपण पुन्हा बोलावलं. विशेष म्हणजे कोणतीही हायगाई न करता चारही संघ मालक, त्यांचे मॅनेजमेंट, सगळे खेळाडू आज संध्याकाळी 6 वाजता बरोबर इथे उपस्थित राहिले आणि आज आपण स्पर्धा पुढे सुरू ठेवू शकलेलो आहोत. तर आयोजकांची मेहनत आहेच. गेले 4-3 दिवसांपासून पावसाचं सावट आल्यापासून आयोजक प्रयत्न करत आहेत की कुठल्याही प्रकारे स्पर्धा पुढे चालू राहिली पाहिजे आणि त्यांना संघ मालकांचा देखील चांगला सपोर्ट मिळतो. विशेषतः ऑल इंडिया ओपनचे सामने खेळवायचे असेल तर संघ मालक हा महत्वाचा घटक असतो, खेळाडू महत्वाचे घटक असतात. आपण बघतो एक दिवस खेळाडूंचा खूप महत्वाचा असतो. काल आपल्याकडे विदर्भाची टीम होती, बुलढाणा संघ इथे काल दाखल झालेला होता. आपण त्यांना आजही खेळवायला उत्सुक होतो, मात्र त्यांनी अगोदरच त्यांच्या मॅच फिक्स होत्या, त्यामुळं ते त्या ठिकाणी खेळायला गेले. कारण एक दिवस प्रत्येक संघांना महत्वाचा असतो. एक दिवस मिस झाला तर लगेच दुसऱ्या दिवशी कोणताच संघ ऑल इंडिया ओपन पुढला त्या पुलचा त्याच ग्राउंडवरती नाही खेळू शकत आणि म्हणून तो दिवस मिस न होणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि त्यासाठी आयोजकांचं आम्ही भरपूर कौतुक करतो. त्यांना मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजेत. एक धाव या ठिकाणी प्राप्त होते. 40 धावा 2 गड्या, 41 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे फलकावरती लागतायत. षटक क्रमांक 7 आणि शेवटचं स्लॉग ओव्हर्स मध्ये आपण आता आलेलो आहोत आणि स्लॉग ओव्हर्स मध्ये गोलंदाज आहे साहिल गुडेकर. दुसरं षटक आहे साहिलचं. यापूर्वीचं षटक देखील अत्यंत प्रभावी होतं डेथ ओव्हर मध्ये, खास करून विशेषतः शेवटच्या षटकांमध्ये संघनायकाने साहिलला आणलेलं आहे. यावरून त्याची गुणवत्ता आपल्या लक्षात येईल. शेवटची षटकं टाकणं म्हणजे सोपं नसतं, तिथे जास्त धावा स्वीकाराव्या लागतात आणि विशेष म्हणजे काय असतं की तुमची इकॉनॉमी खराब होते. त्यामुळं आणि कोणताच गोलंदाज असं हे करणार नाही की मी शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करतो, जिथे इकॉनॉमी नेहमीच जास्त असते. पण हे चॅलेंज साहिलने इथे स्वीकारलेलं आहे. जाऊया मैदानामध्ये. परत एकदा एक सिंगल इथे प्राप्त होते. धावफलक पुढे पोहोचणार आहे 44, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि काय गोलंदाजी केली साहिलनं. पहिल्या षटकामध्ये तो अत्यंत प्रभावी होता, या षटकामध्ये देखील त्याचा प्रभाव तेवढाच पडलेला आहे. आणि आपण पाहिलं की पहिल्या 2 षटकामध्ये 15 धावा, चांगली सुरुवात होती, आश्वासक सुरुवात होती. तुषार रणवे खूप चांगली बॅटिंग करत होता, मात्र त्यानंतर फलंदाजांच्या चालत्या गाड्याला खीळ घातलेली आहे गोलंदाजांनी. या स्क्वेअर लेगला उंच फटका, मात्र चांगला ग्लान्स होता. 2 धावा इथे प्राप्त होतील. फलकावरती 46 पोहोचणार आहे. आयोजकांशी आपण चर्चा करत होतो. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये अहोरात्र मेहनत घेत ही स्पर्धा सातत्यानं पुढे चालू राहील. सन्माननीय संदीपजी नाणेकर, राजाभाऊ वाघेरे, सारंगजी वाघेरे, त्याचबरोबर बोपखेल नगरीचे भावी नगरसेवक, युवा नेते सन्माननीय शशिकांत भाऊ घुले
रोहितजी नाणेकर, गोपालजी, अमितजी डाके, सौरभ वाळुंजकर, महेश ठोसर, सर्वांचं भरपूर कौतुक आहे आणि त्यामुळेच आज पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्रिकेटच्या सामन्याचा आस्वाद घेण्याची संधी मिळालेली आहे. तुषार रणदिवे 27 धावसंख्येवरती नाबादे. बबलू खामकर 9 चेंडूमध्ये 14. बबलू ऑन स्ट्राईक नाही, फटका तेवढा परफेक्ट मिळाला नाही. मिड विकेटला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 धावा इथे जरूर प्राप्त होऊ शकतात आणि धावफलकावरती 49 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. 49 धावा विजयासाठी 50 धावांचं आव्हान आहे वैष्णव 11 संघासमोर. माफक धावसंख्येवरती ही लढत होणार आहे, कमी धावसंख्येवरती ही मॅच रंगणार आहे. आज रोहित 11 मुंबई सारख्या तगड्या टीमला रोखण्यात यश मिळालं. अशीच आकाशची गोलंदाजी पहा, त्याने 2 षटकांमध्ये 7 धावा 2 गडी बाद केले. साहिलला पाहिलं 1 षटकात 3 धावा केवळ खर्च केल्या होत्या, जे टेप बॉल ओव्हर्स होतं. साहिल घुडेकरनं 2 षटकात मात्र 17 धावा. निलेश 1 षटकामध्ये 12, राहुल 1 षटकामध्ये 10. तीनही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी टाक. आणि इकॉनॉमीची मी चर्चा करत होतो मगाशी, तर आकाशची इकॉनॉमी बघा 2 षटकामध्ये 3.50, साहिलची इकॉनॉमी 3 आणि साहिल घुडेकर 8.50. या 5 षटकांमध्ये धावा आलेल्या आहेत मात्र 27. आणि इथेच खर तर रोखलेलं आहे. 42 चेंडूमध्ये आता 50 धावांची आवश्यकता असेल वैष्णव 11ला. लक्ष माफक आहे मात्र खेळ क्रिकेटचा आहे, त्यामुळे या खेळामध्ये पुढे काय होणार आहे हे आधीच कुणी निश्चितपणे सांगू शकत नाही. आणि जर असं असतं ना तर सगळे सट्टेबाज अगदी गर्म श्रीमंत झाले असते. पुढे काय होणार आहे हे जर अगोदरच माहीत असतं तर सट्ट्याच्या खेळात कुणीच हरला नसता किंवा कुणीच तिथे कफल्लक झाला नसता. पण नाही, पुढे काय होणार आहे माहीत नाही कोणाला. म्हणून अस्सल क्रिकेट आपण बघतोय आज. आपण विशेषतः नामदार अण्णासाहेब बनसोडे साहेबांना मनापासून धन्यवाद देऊ. पिंपरी करंडकच्या निमित्तानं नामदार साहेब इथे आले आणि त्यांनी सगळं वातावरण बघितलं, माहोल बघितला, खेळाडूंचं कौशल्य बघितलं आणि सांगितलं की आपणही अशी एक स्पर्धा आपल्याला आणायची आहे. आणि तुम्ही बघा, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी स्पर्धा आपल्या समोर आलेली आहे, जिथे 20 लाख रुपयाचं बक्षीस आहे, जिथे 90 संघ आहे, जी स्पर्धा 16 दिवस चालणार आहे. काही स्पर्धा भरपूर मोठ्या असतील, बक्षिसे जास्त असतील, पण टीम नसतील. काही स्पर्धांमध्ये टीम जास्त असतील, मात्र 16 दिवस सलगपणे कोणती स्पर्धा चालू शकत नाही टेनिस बॉल क्रिकेटवरची. आणि या सगळ्या गोष्टी एकाच स्पर्धेच्या माध्यमातून 5 पूल आहेत, जिथे पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे संघ खेळतायत, जिथे पिंपरी विधानसभा क्षेत्रातील संघ खेळतायत, जिथे 40+ विभागातले संघ खेळतायत, जिथे ऑल इंडिया ओपन पूलचे संघ खेळतायत आणि जिथे तालुका वाईज संघ देखील उद्यापासून या मैदानामध्ये खेळणार आहेत. उद्या 40+ साप आहे, परवा दिवशी पुन्हा तालुका वाईज संघांना देखील आपण या मैदानामध्ये बघणार आहोत. तर एवढ्या प्रकारचं क्रिकेट 16 दिवसामध्ये आपल्याला बघायचंय. रोज वेगळा तडका आहे, रोज वेगळा मसाला आहे, रोज वेगळी मजा आहे. तो म्हणजे आमदार चषक पिंपरी विधानसभा 2025. सामना इथे आता सुरू होणार आहे. मात्र 50 धावांचा पाठलाग आणि वैष्णव 11चे शिलेदार मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी, त्यांना रोखण्यासाठी रोहित 11 देखील कंबर कसून मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आणि पाहायचंय हा सामना कसा होईल, या सामन्यामध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोणती वादळं येतील, वादळं शमवण्यासाठी कोणते डाव टाकले जातील आणि डाव कसे उधळवून लावले जातील, याची बित्तम बातमी आपल्याकडे पोहोचवतील आपल्या अत्यंत सुंदर आवाजामध्ये. त्याचबरोबर अत्यंत अभ्यासू, अत्यंत संयमीपणे क्रिकेटच्या सामन्याची मजा आपल्यापर्यंत नेहमी घेऊन येतात. व्हॉइस ऑफ इंडिया. संपूर्ण भारतवर्षामध्ये कुठेही स्पर्धा असेल तर कोणतीही स्पर्धा हरीश पंड्या सरांच्या आवाजाशिवाय पूर्ण होत नाही. आज हरीश पंड्या सर आपल्या समवेत आहेत. या पुढच्या इनिंगसाठी आपण हरीश सरांकडे जाऊयात. धन्यवाद.
गुड इवनिंग फ्रेंड्स, आप सभी का हार्दिक स्वागत। आमदार चषक 2025 में माननीय नामदार श्री अन्नाभाऊ बनसोडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा युवा मंच द्वारा आयोजित इस प्रतियोगिता में वैष्णवी 11 चेंबूर इनका मुकाबला होने जा रहा है रोहित 11 के सामने और वैष्णवी 11 की बल्लेबाजी की शुरुआत होगी। आप तमाम दर्शकों का स्वागत, जो 70 के यूट्यूब चैनल पर हमारे साथ जुड़े हैं उनका स्वागत, जो मैदान में लाइव है उनका स्वागत। ये हमारा सब्सक्राइबर मीटर 9,69,147। दोस्तों, अपना मोबाइल एक बार बाहर निकालिए, यूट्यूब में जाइए, 70 टाइप कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए, वीडियोस को लाइक कीजिए, शेयर कीजिए। साहिल और मुजम्मिल दो ओपनिंग बैटर और पहला ओवर करेंगे। सागर 50 बनाने हैं और 50 के लिए बल्लेबाजी करनी होगी झकास। आज के पहले मुकाबले में बालाजी क्लब राजकोट ने स्पार्टन स्पोर्ट्स यवतमाल को पराजित किया। हाफ ट्रैकर बॉल पुल कर दिया है और सीधा बॉल को भेज दिया है बाउंड्री लाइन के बाहर। 6 रनों के लिए जन्नाटेदार 6। है और पहले ही बॉल पर सुपर शॉट साहिल सावंत, स्कोर 6। ओवर पिच बॉल और इसको फेंक दिया मैदान के बाहर, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर जाता हुआ आलीशान सिक्सर। कुरकुरा आवाज आता है ना, वैसा कुरकुरा आवाज उस सिक्सर में आया था। 2 बॉल 2 6। साहिल शॉर्ट पिच बॉल को भी 6, ओवर पिच बॉल को भी 6। पावर प्ले का बादशाह साहिल सावंत। बहुत बढ़िया लिफ्टर बॉल थी। अब ये सागर ने बेहतरीन गेंद की, अच्छी हाइट है सागर के पास। साहिल सावंत की कहानी बहुत कम लोगों को पता है, शायद हो सकता है चंद्रकांत जी ने बताई हो। एक गंभीर बीमारी से उभरकर ये आज लड़का खड़ा है और हमारे बीच वो क्रिकेट खेल रहा है, बहुत बड़ी बात है। आसान नहीं होता किसी बड़ी बीमारी से उभरकर बाहर आना, लेकिन ये विजेताओं की निशानी है, इसलिए इनको मृत्युंजय कहा जाता है। युवराज सिंह और ऐसे युवराज सिंह की कहानी आप देखिए। लैंस आर्मस्ट्रॉन्ग साइकिलिस्ट, साइमन ओडोनेल जो कैंसर जैसी गंभीर बीमारी से जूझकर बाहर आए और एक ऐसा करियर। और साहिल सावंत, विक्रोली, भांडुप, ये एरिया में आप चले जाएं, बहुत ज़बरदस्त शुरुआत उनके करियर की रही। अब है मुजम्मिल। टैप करते हुए खेला, बढ़िया फील्डिंग मिड ऑफ पर, बिल्कुल इसी तरह रनों को बचाना होगा। 42 गेंदों में 50 बचाना, यानी कि पुणे में हिंजवड़ी में रहते हुए 10,000 में घर चलाने वाली बात है, आसान नहीं है। स्कोर है 13। ओहो, क्या स्ट्रोक खेला है, तबीयत खुश कर दी। 2 रन मिलेंगे, स्कोर होता हुआ 15। सागर के पहले ओवर में रनों की बहुत भारी मात्रा देखने मिली। हालांकि मैच के पहले ही बॉल पर जो फ्रीट था, परफेक्ट पता था साहिल को, और 2 बॉल के 2 वो 6 ने बुनियाद रखी। 36 गेंदों में 35 रनों की जरूरत। अगला मुकाबला दोनों विजेता टीमों के बीच होगा, उसके बाद 2 हारी हुई टीमों के बीच मुकाबला होगा। और पावर प्ले लिया जा चुका है, बैटिंग पावर प्ले। रोहित 11 इनके लिए नया ओवर करेंगे आकाश। साहिल सावंत
परिस्थितियां कितनी भी खराब हो, मनस्थिति बहुत स्ट्रांग होनी चाहिए। खराब परिस्थितियों से उभर कर आज साहिल सावंत खड़ा है, और केवल खड़ा नहीं है, वो लड़ रहा है। और नया ओवर करेंगे आदर्श पाटिल। साहिल 4 बॉल 13, मुजम्मिल 2 बॉल 2। आप देख रहे हैं आमदार चषक 2025, पिंपरी विधानसभा, पिंपरी डेट्रॉइट ऑफ ईस्ट के नाम से पहचाना जाता है। इंडस्ट्रियल सिटी, एक से बढ़कर एक काइनेटिक, महिंद्रा एंड महिंद्रा, टाटा, सारे बड़े ऑटोमोबाइल के ब्रांड्स MIDC पिंपरी में। बहुत ही परफेक्ट यॉर्कर, ये स्टार्ट चाहिए। बचाने के लिए रन कम है, स्टंप टू स्टंप। बहुत ही उम्दा लाइटिंग अरेंजमेंट्स है, इतनी बढ़िया लाइट है, ऐसा लग रहा है मानो दिन आ गया हो। और कार्यकर्ताओं ने जो मेहनत की है बारिश में, काबिल तारीफ है। हर कार्यकर्ता अभिनंदन के पात्र है। स्कोर है 15। क्रीज के कोने से इस बार पटकी हुई गेंद थी, बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास और डिक्लेयर्ड रन। बहुत अच्छा पेस जनरेट करने का प्रयास है। हिटिंग द डेक जिसको कहा जाता है क्रिकेट में, हिटिंग द रिब केज, अतड़ियों पे आती हुई गेंद। और यही क्रिकेट है, फास्ट बॉलर हमेशा आक्रामक रहना चाहिए, चाहे 5 ओवर का मैच हो या 50 ओवर का। बॉलर का काम ही है अग्रेसिव रहना। स्कोर हो चुका है 16। बाईं दाई जोड़ी बल्लेबाजी करते हुए बाएं हाथ के मुजम्मिल, 2 बॉल 2 रन, स्कोर 16। 34 रन चाहिए मैच जीतने के लिए। वाइड बॉल, जरूरत से ज्यादा तेज बॉल करने पर यह आपको नुकसान हो सकता है। बड़े बड़े बॉलर्स इंटरनेशनल लेवल पे भी आपने देखा होगा, आगे जाकर उन्होंने अपने पेस को कम कर दिया और लाइन और लेंथ पर ज्यादा लक्ष्य केंद्रित किया। स्कोर है 17। अब यह बढ़िया बॉल थी, लेकिन जितनी जल्दी आई उतनी जल्दी उसे फ्लिक कर दिया हवा में, और 2 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचेगा अब 21 पर। 21 झाले ना, 19 करेक्शन। स्कोर इज 19। मुजम्मिल 3 बॉल 4, 14 पर खेल रहे हैं साहिल। रोहित 11 मुंबई बनाम वैष्णव 11 चेंबूर, मुंबई कर खेल रहे हैं आपस में। ईशान्य मुंबई घाटकोपर से लेके मुलुंड, कांजूरमार्ग, विक्रोली, नाहूर, भांडुप। 2 कदम आगे है, इनसाइड आउट शॉट क्वालिटी वाला, और इसके साथ ही बॉल को फेंक दिया मैदान के बाहर। 6 रनों के लिए जकास सिक्सर। अच्छी पारियां खेलते आ रहे हैं। मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग कही है, बारिश का क्रिकेट कही है, टेनिस बॉल का क्रिकेट कहते हैं। बहुत अच्छे सातत्यपूर्ण बल्लेबाजी का प्रदर्शन जिनका रहा है, ऐसे मुजम्मिल और उनके साथ में साहिल सावंत। 25 रन हो चुके हैं, 25 की जरूरत है, और बिना विकेट के ये मैच को जीतने का प्रयास। इस टूर्नामेंट में उपस्थित तमाम दर्शकों का स्वागत। सिक्सर सुप्रीमो की गेंदें हैं, सिक्सर से बड़ा कोई नहीं। और वो जो 6 रन मुजम्मिल ने क्या फुटवर्क दिखाया, डांसिंग डाउन द ट्रैक, अंग्रेजी में जिसको आपने सुना होगा कई बार, उस तरह। 25
बहुत उम्दा टाइमिंग के जरिए भेज दिया गेंद को बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। संघाचे अध्यक्ष नंदकुमार गायकवाड साहेब, आपलं स्वागत, सुस्वागतम. ॲडव्होकेट आतिशजी लांडगे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. स्कोर 29. मुजम्मिल मुकम्मल बल्लेबाजी करते हुए यहां पर 5 गेंदों में 14. इस बार पुल कर दिया, व्हाट अ क्वालिटी शॉट, और 2 रन. 31. अब 19 रन चाहिए मैच जीतने के लिए 30 गेंदों में. बहुत आसान सा समीकरण है. और पहला ओवर सागर, दूसरा ओवर आदर्श. अब टेप बॉल वाला ओवर आ रहा है. ये हाइलाइट्स पिछले ओवर के. सारे हाइलाइट्स आपके सामने. कुछ भी एक्शन आप मिस मत कीजिए. आसिफ तांबोली नया ओवर करेंगे. इनसाइड आउट शॉट, ये हाईलाइट था इस ओवर का. व्हाट अ लवली एग्जीक्यूशन बाय मुजम्मिल. दाई बाई जोड़ी, और दोनों ने बहुत एग्रेसिव क्रिकेट खेलते हुए स्टार्ट किया है. टेप बॉल का ओवर. अगला मुकाबला 2 विजेता टीमों के बीच होगा. बालाजी क्लब राजकोट के कैप्टन टॉस के लिए तैयार रहे, स्टेज के पास आ जाएं. बॉटम एंड का इस्तेमाल किया, केवल धकेला है इन फ्रंट ऑफ द स्क्वायर. बहुत चतुराई भरी बल्लेबाजी, क्योंकि बॉल का टप्पा कुछ इस तरह था और साहिल भी रिस्क नहीं लेना चाहते थे. जब बनाने के लिए रन थोड़े बचे हों तो कोई जोखिम नहीं लेना चाहेंगे. 32 रन, एक भव्य पार्टनरशिप, एक ऐसी बुनियाद जिसके ऊपर अब रनों का टावर बनाया जाएगा. 50 रन बना लेंगे तो काम हो जाएगा. 7 ओवर का मुकाबला और अभी तीसरा ओवर चल रहा है. मतलब रिक्वायर्ड रन रेट जो है ये भी अब नियंत्रण में है. फास्ट बॉल वाइड. आज हम पहले मैच से देखते आ रहे हैं, गेंदबाजों ने जब जब तेज बॉल करने की कोशिश की है तब तब वो लाइन से भटके हैं. तेज गेंदबाजी करना जुनून हो सकता है. 33. वाइड बॉल. गेंद मेरी भले स्लो हो पर एक्यूरेट हो. मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर 100 की स्पीड में गाड़ी चलाने से बढ़िया ड्राइवर नहीं बन सकते. 80 की स्पीड में चलाओ पर टाइम पे पहुंचो. 34. अब यार थोड़ा सा धीमी गेंद दी और बेहतर टप्पा था. स्लॉटर बॉल. दरअसल में ये खिलाड़ी टेप बॉल से प्रैक्टिस हर रोज नहीं करते, इसलिए ये भी एक वजह है कि टेप बॉल पर नियंत्रण रखना आसान नहीं होगा. इस बार पीछे खेल लिया है और आमदार साहब के बैनर पर जाकर बॉल लगी. आसिफ तांबोली, इनको तीसरा ओवर दिया गया है. बल्लेबाजी में थोड़ा आज प्लानिंग बराबर नहीं हुआ, लेकिन एक मौका और मिलने वाला है और वो मौके को भुनाना होगा. स्कोर है 35. 15 की जरूरत. मुजम्मिल 17 पर खेलते हुए, साहिल 15 पर. वाइड बॉल. 36. मैं अगर किसी टीम का मैनेजर हूं तो तुरंत टेप बॉल खरीदूंगा. मेरे बॉलर से हर रोज प्रैक्टिस कराऊंगा, चाहे टूर्नामेंट में टेप बॉल है या नहीं है. आधी रात को टेप बॉल आया, मेरे बॉलर बॉलिंग कर लेंगे. और ये काम मैनेजर का, टीम ओनर का, कैप्टन का है. खिलाड़ी नहीं खरीदेगा. मैनेजरों को यह जिम्मेदारी लेनी पड़ेगी. स्कोर है 36. फ्लिक कर दिया
और 1 रन। अब क्योंकि रन ज़्यादा नहीं चाहिए, डबल रन का प्रेशर भी नहीं है, चौके छक्के का भी प्रेशर नहीं है, पावर प्ले में अच्छी बैटिंग हुई है और उसके बाद टेप बॉल ओवर में अब हम धीरे धीरे आगे भी चलेंगे तो हमारी सेहत को कोई फ़र्क नहीं पड़ेगा, इस तरह की स्थिति है। 37 बने, 13 की ज़रूरत है और इसके बाद 4 ओवर बाकी है। वाइड बॉल 38। क्लीन बोल्ड। अब ये बढ़िया बॉल थी, स्टंप टू स्टंप, नजर हटी, दुर्घटना घटी। ये हमने देखा उस बॉल पर, और जरूर आउट होने के बाद अपना वीडियो देखना पसंद करेंगे बैटर मुजम्मिल। सबसे बड़ी बात है आजकल यूट्यूब उपलब्ध है और आप जब भी आउट होते हैं जाकर अपना आउट होने का अंदाज देखें, क्या गलती हुई, वहीं के वहीं आपको फीडबैक मिलेगा। 3 ओवर 38 रन, 1 विकेट, नया ओवर लेकर आ रहे हैं वीरेंद्र नैनित और साहिल के साथ जुड़ चुके अब करण। प्रदीप नैनित इनके साहबजादे हैं, आगे जाकर ये भी रोहन खरात बन सकते हैं। जिस तरह टर्न था पहला, सुपर टर्न, लेग ब्रेक। इस बार तेज बॉल थी, चतुर गेंदबाजी, 1 रन, 39 फॉर 1। बाय का ये रन है। 2 अलग अलग गेंदें की है वीरेंद्र नैनित ने। पहला लेग ब्रेक था, दूसरी तेज बॉल थी। देखिए अगली बॉल क्या है। इस बार रिलीज किया और यह विकेट होगा। वीरेंद्र नैनित बिल्कुल पापा के नक्शे कदम पर विकेट ले लिया। फ्रस्ट्रेशन में आउट हो गए करण, 0 पर। झेल कोणी घेतला, झेल राजू पाटे तो बॉलर होता बघ तो 2 नंबरचा आदर्श। आदर्श क्या बढ़िया कैच लिया गया है आदर्श द्वारा। वीरेंद्र नैनित 3 अलग अलग गेंदे, कम उम्र में इतना अच्छा तजुर्बा। नया बैटर है हर्षल। कैच देम यंग, कम उम्र में मैं शुरू करूंगा। राहुल जोगड़िया, रोहन खरात, ऐसे कई क्रिकेटर्स हैं जिन्होंने उम्र के बहुत कम एज ग्रुप में शुरुआत की और आज बहुत बढ़िया क्रिकेटर्स हैं। 39 फॉर 2 वीरेंद्र नैनित। 3 अलग अलग गेंदे की है उन्होंने। इस बार एक और बॉल अच्छी रुक कर आई, फ्रूट सलाड बॉलिंग। फलों की टोकरी में चले जाए तो चीकू है, कैरी है, सफरचंद है, अनानास है, मौसम्बी है, ऐसा पूरा फ्रूट सलाड बॉलिंग का फ्लेवर वीरेंद्र नैनित दे रहे हैं। 40 पे 2। लोअर फुल टॉस बॉल अपने फॉलो थ्रू में रोक दिया। 40 रन 2 विकेट पर, 10 रन चाहिए। लेकिन प्रतिभा संपन्न खिलाड़ी नैनित की तेज बॉल और इस पर लैप शॉट और 2 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 41। अरे काय परत चेंज करतो यार, 42 फॉर 1। अरे पण कशाला असं बदलतात तुम्ही लोक यार। ओवर का लेखा जोखा बताया जा रहा है।
वैभव, रोहित 11 के लिए वैभव ने शुरुआत की है। नए ग्राउंड पर, नए कंडीशंस में, नए वेदर में आप खेल रहे हैं, थोड़ा समय लगता है। फुल टॉस बॉल फेंक दिया, फ्लैट 6, चाबुक शॉट, 48 for 2, 2 रन की जरूरत। बाइकरन 49 for 2। साहिल ने क्या बल्लेबाजी की है आज। घमंड करो तो हस्तियां डूब जाती है और साहिल ना हो तो कश्तियां डूब जाती है। साहिल ने अपनी टीम के नैया को पार लगा दिया है और 1 रन बनाने से पहले वो आउट हुए, लेकिन बहुत अच्छी पारी खेलकर आउट हुए साहिल। एक गंभीर बीमारी से उभर कर बॉडी में स्ट्रेंथ लाना, ताकत लेना, खेलने के लिए आना, ये सारी चुनौतियों पर खरा उतरता साहिल। अर्शल और अजीत पवार ये 2 बैटर हैं इस वक्त। जस्ट 1 रन। एक समय तो ऐसा लग रहा था नो लॉस पे जीत जाएंगे, लेकिन वीरेन नैनित, व्हाट अ बॉलिंग। यहां पर एक और विकेट हो सकता है। जी हां, विकेट नंबर 4 का पतन। कैच दिया विश्वजीत गरुड़ ने, आउट हो गए वहां पर अजीत पवार। ऑन साइड पर और बॉल बल्ले की जड़ को लगकर मतलब फ्लैप हो गया बैट और एक आसान कैच। नए बल्लेबाज है साहिल गुडेकर। 4 विकेट गिर चुके हैं, वैभव को मिलती हुई दूसरी सफलता। और अब वीरेन नैनित नए ओवर की शुरुआत और यहां पर 50 रन पूरे हो चुके हैं। 6 विकेट से इस मुकाबले को जीत लिया है। अभिनंदन वैष्णव 11 चेंबूर। एक्सीलेंट बैटिंग by Sahil and Muzammil. Good job by fielders and bowlers. मैच समरी आपके सामने लेकर हाजिर होंगे और अगला मैच वैष्णव 11 चेंबूर और बालाजी क्लब राजकोट गुजरात के बीच होगा और उसके बाद वाला मैच स्पार्टन स्पोर्ट्स यवतमाल और रोहित 11 के बीच होगा। मैच समरी: तुषार रणदीवे 27 नॉट आउट, बबलू खामकर 16 नॉट आउट, विश्वजीत गरुड़ 2, राजू पाटे 1, आकाश 2 ओवर 7 रन 2 विकेट, साहिल 1 ओवर 3 रन कोई विकेट नहीं, साहिल गुडेकर 2 ओवर 17, राहुल 1 ओवर 10। और दूसरी पारी में देखें तो 14 बॉल 19 साहिल, मुजम्मिल 8 बॉल 17, हर्षल 4 बॉल 6 नॉट आउट, साहिल गुडेकर 1 नॉट आउट, वैभव 1 ओवर 7 रन 2 विकेट, वीरेन 1 ओवर 3 रन 1 विकेट, आसिफ तांबोली